तर या कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्ज पुरवणाऱ्याला आता अटक झाली आहे। आनंद पटेल याला कल्याणमधून अटक झाली आहे आणि वायलिन नगरमधून आरोपीला अटक केली आहे। खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। गोरेगाव येथे नेस्को सेंटरमध्ये ही पार्टी होती आणि या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। खडकपाडा पोलिसांनी वायलिन नगरमध्ये ही कारवाई केलेली आहे। तर आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात या आरोपीला देण्यात आलेलं आहे। तर नेस्कोमध्ये सगळं कॉन्सर्ट झालेली होती आणि या दरम्यान ज्यांनी ड्रग्ज पुरवलेलं होतं त्या आरोपीला सुद्धा आता अटक करण्यात आली। मुंबई पोलिसांच्या ताब्यात आलेलं आहे। त्याचं नाव आनंद पटेल असं आहे आणि त्याला कल्याणमधून अटक करण्यात आली। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आतिश, कल्याणमधून एकाला अटक केली आहे। आनंद पटेल नावाचा हा इसम आहे आणि ड्रग्ज पुरवणारा तो होता असं कळतं या पार्टीमध्ये। हो, नक्कीच। मुंबईमध्ये जी पार्टी झालेली गोरेगाव येथे तिथे जो आनंद पटेल जो आहे तो कल्याणच्या वालीनगर परिसरामध्ये राहत होता। मुंबईची टीम आलेली, त्याप्रमाणे कल्याणची खडकपाड्याची टीम जी आहे ती वालीनगरमध्ये सकाळी 5:30 वाजता त्याच्या इमारतीमध्ये गेले। त्याच्यानंतर माहिती पडलं की त्या इमारतीमध्ये आनंद पटेल म्हणून हा व्यक्ती राहतो, तो घरामध्येच होता। घराचा दरवाजा हा उघडा होता, मात्र पोलिसांनी त्याचा घराचा दरवाजा तोडून त्याला जे आहे त्या आनंद पटेलला जे आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे। ठीक, धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीसाठी। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।